पेज नंबर 12. स्टार्ट कर तू. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. इंग्लिश मध्ये, मराठीत का हिंदी मध्ये एक्सप्लेन करू? मराठीत की हिंदीत एक्सप्लेन करू? Marathi. फर्स्ट लेसन आहे लॉज ऑफ मोशन. ओके, मोशन मीन्स काय? व्हॉट इज मीन बाय मोशन? गती. मीन्स म्हणजे काय? मैम कौन सा चैप्टर है? फर्स्ट चॅप्टर. फर्स्ट चॅप्टर लॉज ऑफ मोशन. Yes. Okay. Ma'am, motion means गती. आपण जे काही वर्क करतो आपण, बरोबर, चालणं, फिरणं, एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, काय आपली मोशन मीन्स काय? मोशन. तुम्हाला डिस्प्लेसमेंट वगैरे माहिती आहे? स्पीड, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी. Yes, ma'am. Yes, काय ma'am. आहे डिस्प्लेसमेंट? No, ma'am. नाही माहिती? ठीक आहे, आपण डिस्कस करू. ओके, आता मोशन म्हणजे काय? आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. व्हेन वी डिस्प्लेस फ्रॉम वन प्लेस टू अनदर. ओके, इट इज कॉल्ड द मोशन. मोशन मीन्स काय? एखादा पार्टिकल, एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर ती काय असते? तिची गती, मोशन. बरोबर. मग मोशन होण्यासाठी आपल्याला काय काय गरजेचं असतं? एकतर डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स. मोशन कुठे होणार? एका डिस्टन्स वरून दुसऱ्या डिस्टन्स वर. बरोबर, क्लिअर आहे एवढं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. हा तुमचा चॅप्टर स्टार्ट झाला होता? Yes, ma'am. Yes, ma'am. आता इथे लक्ष द्या. हा पिक्चर दिसतोय तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. या पिक्चर मध्ये काय दिलेलं आहे? एक डिस्टन्स आणि डिस्प्लेस. सपोज तुमचं घर इथे आहे, बरोबर, आणि तुम्हाला स्कूल मध्ये जायचं, आणि इथे काय आहे? तुमची स्कूल आहे. हे तुमचं काय आहे? तुमचं घर आहे आणि इथे तुमची काय आहे? स्कूल आहे. बरोबर. School. स्कूलकडे जायला तुम्हाला काय? हा डायरेक्ट रस्ता आहे. पण तुम्ही काय करता? तुम्हाला तुमच्या फ्रेंड सोबत जायचंय. मग तुम्ही काय करणार? तर पहिले फ्रेंड कडे जाणार आणि मग त्यानंतर काय करणार? तुम्ही स्कूल मध्ये जाणार. म्हणजे तुम्ही किती डिस्टन्स कव्हर केलं? तर तुमच्या मीटरवर आहे. बरोबर. आणि तुमच्या फ्रेंडच्या घरापासून तुमची स्कूल कितपर्यंत आहे? 1200 मीटर आहे. म्हणजे तुम्ही टोटल डिस्टन्स किती कव्हर केला? टोटल डिस्टन्स किती गेलात? 1200 प्लस 500. किती? 1200 प्लस 500 1700. तुमचं काय झालं? डिस्टन्स. काय झालं? डिस्टन्स. पण सपोज ऍक्च्युअल तुमचं स्कूल आणि तुमचं घर ऍक्च्युअल डिस्टन्स किती आहे? जर तुम्ही डायरेक्ट सरळ शॉर्टकटने गेलात लाईन मध्ये, सरळ लाईन मध्ये, तर ऍक्च्युअल डिस्टन्स किती आहे तुमचं? 1300. त्याला काय बोलतात? म्हणजे तुम्ही एका ठिकाणावरून डायरेक्ट दुसऱ्या ठिकाणी जाता
ती काय आहे तुमची डिस्प्लेसमेंट. शॉर्ट डिस्टन्स, सगळ्यात शॉर्ट डिस्टन्स काय असतं, डिस्प्लेसमेंट. आणि तुम्ही जर सपोज असं वळण घेत जर तुम्ही स्कूलमध्ये गेलात तर ते तुमचं काय झालं, डिस्टन्स. काय झालं, डिस्टन्स. समजलं? येस मॅम. आता सपोज तुम्ही तुमच्या घरात आहात, बरोबर, घरात आहात, तुम्हाला घरातून बाहेर जायचं, तर तुमच्या घरातून तुम्ही सरळ डिरेक्टली बाहेर पडलात तर ते काय झाली तुमची डिस्प्लेसमेंट. पण तुम्ही प्रत्येक कोपऱ्यातून असं जर सपोज प्रत्येक कॉर्नर मधून असं फिरत 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 मग तुम्ही तुमच्या घराबाहेर गेलात तर ते तुमचं काय झालं, डिस्टन्स. बरोबर. हा तुमचा इथे सपोज डोर आहे घराचा, आणि तुम्ही इथे उभे आहात आणि तुम्हाला बाहेर जायचं, तर तुम्ही जर सरळ असं बाहेर पडलात तर ते काय झालं, तुमची डिस्प्लेसमेंट. म्हणजे तुम्ही ह्या पोझिशनला उभे आहेत आणि डिरेक्टली तुमची फायनल पोझिशन ही आहे. पण तेच तुम्ही ते न करता जर असं टंगळ मंगळ करत तुम्ही काय करणार, ह्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यात, या कोपऱ्यातून या कोपऱ्यात, आणि मग तुम्ही घराच्या बाहेर जर पडलात तर ते तुमचं काय झालं, डिस्टन्स. काय झालं, समजलं? डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स काय, एखादा शॉर्ट डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे एका, येस येस समजलं? डिस्प्लेसमेंट म्हणजे डिरेक्टली तुम्ही एका पोझिशन वरून दुसऱ्या पोझिशन वर जाताय, ती तुमची काय होते, डिस्प्लेसमेंट. नावातच काय, डिस्प्लेसमेंट. प्लेसमेंट डिस्प्लेस. ओके. आता फरक काय आहे, क्लिअर आहे? येस मॅम. येस मॅम. ओके. येस मॅम. डेली लाईफचं आपलं एक्झाम्पल नेहमीच लक्षात ठेवायचं हेच की तुम्ही तुमच्या घरापासून स्कूलमध्ये जाताना जर डिरेक्ट सरळ रेषेत गेलात तर ती तुमची झाली डिस्प्लेसमेंट. पण जर तुम्ही एखादा टर्न घेत किंवा एखादा स्टॉप घेत वेगवेगळ्या वळणातून गेला ते तुमचं काय झालं, डिस्टन्स. ओके. आता इथे एक गंमत बघा काय आहे, इथे किती दिलंय, 500 आणि इथे दिलंय 1200. बरोबर. आणि इथे दिलंय 1300. तुम्ही हायपोटेनस वगैरे शिकलाय का जॉमेट्री मध्ये, पायथागोरस असं काय? येस मॅम. हा, बरोबर. मग 12 चा स्क्वेअर किती येतो, 12 चा स्क्वेअर किती आहे, 144. 144. आणि 5 चा स्क्वेअर किती आहे, 25. 44 प्लस 25 किती झालं, 144 प्लस 25 69. 169. 169 कोणाचा स्क्वेअर आहे, 169 कोणाचा स्क्वेअर आहे, 13 चा स्क्वेअर आहे 169. येस मॅम. तेच इथे दिलंय तुम्हाला. बरोबर. 1200 प्लस 500 चा स्क्वेअर, 1200 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू तुमचं काय येतं, हायपोटेनस. ओके. असं त्याने डिस्टन्स घेतलेले. क्लिअर? येस मॅम. येस मॅम. आता जसं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये होतं तसंच आहे स्पीड आणि वेलॉसिटी मध्ये. काय असेल स्पीड आणि वेलॉसिटी? स्पीड म्हणजे काय, तुम्ही एखादी जर गाडी चालवत असाल, बरोबर, मग एखादी गाडी तुम्ही डिस्टन्स ट्रॅव्हल करताय, ते डिस्टन्स किती गाडी जर तुम्ही एका तासात 2 किलोमीटर आवाज येत नाही. तुमचा आवाज मॅम आवाज येत नाही. मॅम आवाज येत नाहीये. आता येतोय का आवाज? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. मध्ये मध्ये गुटून टाकत मॅम. ओके. जर तुम्ही एका तासात 2 किलोमीटर जात असाल तर तुमच्या गाडीचा स्पीड किती झाला, 2 किलोमीटर पर आवर. बरोबर. येस मॅम. येस मॅम. फॉर्म्युला काय आहे,
हा फॉर्म्युला पहिले नोट डाऊन करून ठेवायचा. काय फॉर्म्युला आहे स्पीडचा? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवाइड बाय टाइम रिक्वायर्ड. म्हणजे जर तुम्हाला विचारलं की हा तुम्हाला हे दिलं डिस्टन्स दिलं 2 किलोमीटर आणि एसआय युनिट काय आहे डिस्टन्सचं? किलोमीटर. बरोबर. एसआय युनिट माहितीये ना? Yes, ma'am. No, ma'am. Yes, ma'am. काय युनिट? Kilometer per hour. टाइमचं युनिट काय आहे? एसआय युनिट काय आहे? Meter per second. सेकंड. एसआय युनिट आहे सेकंड. ओके. Yes, ma'am. मॅम स्क्रीन नाही दिसत आहे. मॅम स्क्रीन पण दिसत नाही, आवाज पण येत नाहीये. स्क्रीन दिसते पण आवाज येत नाही. आवाज येतोय का? Yes, ma'am. हा No, येते. ma'am. मॅम स्क्रीन Ma'am, दिसत नाही. screen दिसत नाही. दिसते. दिसते स्क्रीन? Screen दिसत नाही, ma'am. नो मॅम. दिसते मॅम स्क्रीन मला. Ma'am, मला दिसत दिसते. मॅम स्क्रीन नाही दिसत आहे, आवाज पण येत नाहीये. एक मॅम मिनिट. स्क्रीन दिसत नाहीये. ते संपलं. मॅम मॅम लेफ्ट झालंय.
मॅम अजून आले नाही का? नाही. नाही आले. आज क्लास आहे का? मॅम कडे काय? कब से मैम नहीं है बेटा? क्लास हाँ। थोड़ी देर हुआ. मैम 2-3 मिनट हो गए. अच्छा, निकिता मैम चले गए क्या? यस मैम. यस मैम. अच्छा, 2-3 मिनट्स हो गए क्या? ओहो, यस मैम. यस मैम. एक सेकेंड मैं देखती हूँ संगीता मैम है क्या यहाँ पे। वेट अ मिनट। संगीता, आ, अच्छा बेटा, मैं एक सेकेंड वेट करो। मैं इसको मीटिंग को स्टॉप करती हूँ। निकिता मैम से पूछती हूँ कहाँ है वो।
हाँ, आई थिंक वो ज्वाइन करेंगे क्योंकि उनका वो ऑनलाइन दिख रहा है, नेटवर्क का इश्यू होगा। ओके मैम। ओके मैम आप लोग कॉपी पेंसिल लेके बैठते हो क्लास में जब पढ़ाते हैं मैम तो? यस मैम। यस भैया और क्लास से फर्क पड़ता है आपकी पढ़ाई में? अभी तो सारे बच्चे आपके स्कूल में छुट्टी पे होंगे,